आणि यानंतर अशी बातमी दिल्लीतून आहे सोनम वांगचुक यांच्या संदर्भातली। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। त्यांची प्रकृती आता खालावतीये। उपोषणामुळे त्यांचं वजन 8.5 किलोपेक्षा अधिक कमी झालंय। सध्या त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। त्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सोनम वांगचुक यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करतील। तर जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आजचा 26वा दिवस आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जाते। उपोषण सुरू केल्यापासून आतापर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही बोलणी झालेली नाही असा दावा आंदोलकांनी केलाय। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए। और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं। NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे। दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काय म्हटलंय पाहूया। आजच्या तारखेपर्यंत त्यांनी 19 दिवसात 9 किलोपेक्षा जास्त त्यांचं वजन कमी झालेलं आहे। त्यांचा फॅट लॉस तर कम्प्लिटली गेलाच आहे। अजून पण सरकारने याची काही दखल नाही घेतलेली। अजून पण सरकार काही सोनम वांगचुकच्या हेल्थकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। पूर्ण देश सोनम वांगचुकच्या हेल्थबद्दल कन्सर्न आहे, पण सरकार जी आहे, ज्यांच्याकडे सोनम वांगचुकच्या मागण्या आहेत, तीच सरकार अजून पण काहीही इनिशिएटिव्ह घेतलेला नाही। याचमुळे आम्ही पूर्ण देशभरात आज एक आवाहन केलेलं आहे। आज देशभरात सगळे लोक जे सोनम सरांचे सपोर्टर्स आहे ते 1 दिवसाचं उपोषण करतील सोनम सरांच्या सपोर्टमध्ये।